इतका अवघड काही काम नाही। तुमचा हुकुमशाहीचा आरोप आहे, काय म्हणणार तुम्ही? सर हे काय आमचं आंदोलन न्याय नाही, हुकुमशाही म्हणता का हे? आमच्या आंदोलनाला कोणी बोलायला आलं नाही, इथं कोणी बोललं का, चर्चेला आलं नाही कोणीच, आणि आम्ही काय करायचं? आम्हाला इथं महत्व सर आम्ही काही दिवाळी महाराष्ट्रात या काही दिवाळी केली, काही दिवाळी 1 किलो तेल घेण्याची आमची सोय नाही साहेब। मी सोयाबीन 400 विकलं साहेब, 300 रुपये किलो सोयाबीन। न्यायालयाचा आदेश काढणं आणि असं आम्हाला आंदोलन करायला थांबवणं हे योग्य आहे का साहेब? 12 वाजता रेल रोको करणार होतं म्हणून यांचे अधिकारी आले, त्यांनी सांगितलं का मंत्री येणार आहे, आणि 4 वाजता नोटीस काढून आम्हाला दडपशाही करणं हे कितपत सरकारचं योग्य आहे याचं उत्तर सरकारने द्यावं। काय म्हणणं तुमच्या या सगळ्या बाबतीत? 6 क्विंटल सोयाबीन हे 3000च्या भावाने विकलं आज आता, आणि त्या सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, आणि हे सरकार या न्यायालयाच्या माध्यमातून आम्हाला दडपण्याचं काम करत आहे। याचा आम्ही आज निषेध म्हणून आज मला या सरकारने खूप अपेक्षा होती, एवढी अपेक्षा होती की खूप प्रमाणाच्या बाहेर माझ्या मालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, काहीच नाही। देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आमचे नेते आहे, आजही जागे व्हा। आज एवढे तुम्हाला काय लागतं? शिवाय राहत नाही। फडणवीसचा पोरा वाचला कर कोरा कोरा, फडणवीस पोरा उचला कर कोरा कोरा। काय मागणी आहे तुमची? तुम्हाला आमची मागणी कर्जमाफीची, कर्जमाफी सरकारने आदेश आश्वासन दिलं की तुमचा कोरा उतारा करू, त्यांनी आजपर्यंत केलेला नाही, म्हणून आम्ही आज आंदोलन धरलं। शेतीला भाव, उसाला भाव हमी झालाच पाहिजे, 15,000 रुपये भाव झाला पाहिजे। आम्हाला काय की कर्जमाफीची योग्य वेळ यायची आहे, एवढी अतिवृष्टी झाल्यानंतरही सरकारला माहित नाही पडलं की योग्य वेळ आहे की नाही। 2014 मध्ये सोयाबीनचा भाव होता 4,000 आणि आज आहे 3,000। हे सांगा बरं, कोणी याच्यात ही हिशोबात लागते? नक्कीच आपण पाहतोय की आंदोलकांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत। सरकारनं त्यांची फसवणूक केलेली आहे, आणि त्या फसवणुकीच्या विरोधामध्ये जे आहे ते आता पोलिसांकडे स्वतःहून अटक करून घेण्यासाठी जे आहे ते आंदोलन बच्चू कडू यांच्या नेतृत्वात निघालेलं आहे। साधारणतः आंदोलन स्थळापासून अर्धा किलोमीटर समोरपर्यंत हे आंदोलक आलेलं आहे, मात्र पोलिसांकडून त्यांना ताब्यात घेण्याची कुठलीही इथं व्यवस्था केलेली नाही आहे। त्यामुळे पोलीस आणि आंदोलक असा संघर्ष इथं उभा राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही। तरी काही आंदोलकांची प्रतिक्रिया आपण अतिशय उद्विग्नपणे ऐकली, आणि आमच्या मागण्या या पूर्ण झाल्याच पाहिजेत, सरकारचं शिष्टमंडळ येणार असं सांगितलं होतं, मात्र अजून कोणीही आलं नाही, आणि त्यामुळे हा रोष आहे या आंदोलनकर्त्यांचा। 12 वाजता रेल रोको करत होतं, मात्र तिथेही आम्हाला दडपलं, तिथेही आम्हाला बाजूला केलं। दुसरीकडे आता 4 वाजताची वेळ होती, सरकारचं शिष्टमंडळ आलं नाही, न्यायालयाच्या करवी आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे, आम्हाला दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे सरकारचा, असा आरोप या आंदोलनकर्त्यांचा आहे। दुसरीकडे सरकारचे प्रतिनिधी सांगतायत आम्ही थोड्या वेळात आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचतो आहोत, त्यामुळे त्यांच्यामध्ये काय चर्चा होते, कशी होते, किती वेळ होते याकडे देखील आपलं लक्ष असेल। मात्र तुर्तास पोलिसांनी जी काही कारवाईला सुरुवात केलेली आहे, तर बच्चू कडू हे स्वतः अटक होऊन घेण्यासाठी पुढे गेलेले आहेत, आणि त्यांच्या मागोमाग हे असंख्य आंदोलनकर्ते सुद्धा चाललेले आहेत आम्हाला अटक करा म्हणून। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे वेळोवेळी आपल्याला या आंदोलनासंदर्भातली माहिती देत आहेत। तर या आंदोलनावरती आज तरी काही चर्चेतनं तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आणि जर तोडगा निघाला नाहीच तर मग हे शेतकरी नेते पुढे काय निर्णय घेणार, कारण आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। आज सकाळपासून आपण सगळे बारीक सारीक अपडेट यातले घेतोय। नागपुरामध्ये आज दुपारी 12 वाजल्यापासून आंदोलनकर्त्यांनी रेल रोकोला सुरुवात केलेली होती, मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी देखील मध्यस्थी केली। 4 वाजता शिष्टमंडळ येणार असं सांगण्यात आलेलं होतं, मात्र शिष्टमंडळ काही आलं नाही, ते आत्ता संध्याकाळी 7:30 नंतर चर्चा करण्यासाठी पोहोचतंय। दुसरीकडे आता बच्चू कडू आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। कोर्टाचे जे आदेश आहेत 6 वाजेपर्यंत सगळे रस्ते मोकळे करा
मात्र सरकारवरती आरोप केला जातो या आंदोलनकर्त्यांकडनं की न्यायालयाकरवी आम्हाला दडपण्याचा हा प्रयत्न आहे सरकारचा आणि त्यामुळे हे अधिकच आक्रमक झालेले आंदोलनकर्ते काही उद्विग्न प्रतिक्रिया आपण नुकत्याच ऐकल्या आणि आमचे 7 बारे कोरे झाले पाहिजेत, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, या 2 प्रमुख मागण्या आणि इतरही काही मागण्या घेऊन बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे आंदोलक रस्त्यावरती उतरलेत। काही इतर शेतकरी नेते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत आणि त्यांचे समर्थक देखील। त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ काही क्षणात तिथे पोहोचतंय